आपण नाश्त्याचा एक असा प्रकार पाहणार आहोत की जो पाहून मुलांना खावासा वाटेल आणि खाल्ल्यानंतर आणखीन हवासा वाटेल। चला तर मग मस्त असा हा नाश्त्याचा प्रकार कसा करायचा ते पाहूयात। एकदम साधी प्रोसेस आहे। एका बाउलमध्ये इथे मी रवा घेते। तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही जो तुमच्याकडे रवा आहे तो घेऊ शकता। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। याच्यामध्ये काय करायचंय, 1 कप रव्यासाठी आपल्याला अर्धा कप फ्रेश दही वापरायचं आहे आणि आता अर्धा कप पाणी टाकतोय। एकत्रित करून घ्यायचंय। दही जर आंबट असेल तर थोडं कमी प्रमाणात वापरा, फ्रेश असेल तर अर्धा कप वापरा। आता इथे तुम्ही बघताय छान असं हे एकत्रित झालेले रवा आहे। रव्याला फुलण्यासाठी भिजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे साधारण 10 मिनिट आपण हे असंच भिजत ठेवणार आहोत। आता आपल्याला एक छोटीशी प्रोसेस करायची आहे आणि ती प्रोसेस करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर आणि यामध्ये आपण पाणी ओतून घेतोय। केटल ऑन करूयात। केटलमध्ये पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त नाही, अगदी मुठभर मी पालक घेतलेला आहे आणि आपल्याला हलका असा तो ब्लांच करून घ्यायचा आहे। म्हणजेच काय तर 1-2 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिट आपण हा पालक अशा पद्धतीनं ब्लांच करून घेतलेला आहे। साईडला काढून घेऊयात। याला थंड होऊ द्यायचं आहे। केटल तात्पुरती मी बंद करते। एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण हा पालक टाकून घेतोय। सोबतच कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 छोटे आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरं। आवश्यकता लागल्यानंतर थोडंसं पाणी टाकूयात आणि एकदम छान असं हे आपल्याला फाईन बारीक करून घ्यायचं। आपली एवढी प्रोसेस होईपर्यंत इथं आपण बघू शकतो रव्यामध्ये पाणी मगाशी थोडंसं जास्त दिसत होतं। रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा याला आपण हलवून घेऊयात। याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मीठ चवीपुरतं आणि आपल्याला काय करायचं आहे, याचे आता 2 समान भाग करायचे। त्यासाठी एक मी दुसरा बाउल घेतलेला आहे। आपलं जे निम्म बॅटर आहे ते आपण या दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतोय। आता आपला हा जो पहिला बाउल आहे याच्यामध्ये आपण थोडासा इनो टाकून घेणार आहोत, साधारण अर्धा चमचा। म्हणजे हा जो पाऊच आहे ना एक अख्खा, तो निम्मा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि निम्मा थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकायचा आहे। हलवून घ्यायचं आहे। आता केटलमध्ये आपण परत एकदा पाणी ओतून घेतोय। केटलमध्ये पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची मी एक वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। हलकं असं याला आपण टॅप करतोय। आता आपण हे स्टीमर ठेवून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपला हा बाउल आणि हे झाकून ठेवूयात। अगदी 1-2 मिनिट झालेले आहेत आणि आपण चेक करूयात। तर अशा पद्धतीनं पूर्णपणेही वाफरलेलं नाही आहे, पण अर्धवट वाफरलेलं आहे। याच स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे बॅटर काढून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये तयार केलेली ही पेस्ट घालून घ्यायची आहे। मिक्स करूयात। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण इनो टाकून घेतोय। हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला असं वाटेल की हे खूप कुटाणा आहे किंवा इतकं कोण आपदत बसले, पण तुम्हाला सांगू का अगदी 2 मिनिटांमध्ये आपला पहिला बेस तयार होतो आणि लगेच यामध्ये आपण आपली दुसरी लेअर टाकून घेणार आहोत। तर इथं थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित असा हा वाफवला गेलेला आहे। आता मी काय करते, स्टीमर बंद करते आणि याला थंड होऊ देते। झालेला आहे। आता आपण डिमोल्ड करूयात।
तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त 2 लेअरचा आपला हा, तुम्ही याला ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा, काहीही म्हणू शकता. दिसायलाही सुंदर दिसतंय आणि तयारही सुंदर अशा पद्धतीनं तयार झालेला आहे. इथं तुम्ही बघताय मस्त अशी जम्बो साईज डबल लेअर इडली आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता, किंवा अशीच जरी याच्यावरती मस्त जिरी मोहरीची फोडणी दिली आणि तशीच सर्व केली तर ही अप्रतिम अशा पद्धतीची लागते. घरी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना ही आवडेल.